तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढीव परवानगीची आता प्रतीक्षा आहे। गृह खात्याने पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, आंदोलनाला वाढीव मुदत मिळणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। जरांगेंच्या शिष्टमंडळानं यासाठी पोलिसांना निवेदन देखील दिलेलं आहे। आझाद मैदान पोलिसांना जरांगेंच्या शिष्टमंडळानं अर्ज दिलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी वेळ वाढवून द्यावी यासाठी म्हणून हा अर्ज केलेला आहे। गृह खात्यानं पोलीस आयुक्तांकडून या संदर्भात अहवाल मागवलाय। आंदोलनाला वेळ वाढवून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील काही वेळापूर्वी संकेत दिले आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, 7.5 तास उलटून गेलेत, 6 वाजता वेळ संपणार आहे, मात्र वेळ वाढवून द्यावी यासाठी आझाद मैदान पोलिसांना एक अर्ज देखील देण्यात आलेला आहे। पुढे काय हालचाली? नक्कीच निखिला, 7.5 तास झालेत आंदोलन उपोषण सुरू झालेलं। आता फक्त अर्धा तास शिल्लक आहे की आंदोलनाला जी परवानगी दिली होती त्याला मनोज जरांगे पाटील यांनी मात्र पोलिसांना हमीपत्र दिलं होतं की ज्या काही पोलिसांनी अटी शर्ती घातलेल्या त्या आम्ही अटी शर्ती पूर्णपणे पाळू, मात्र आम्हाला 1 दिवसाची परवानगी चालणार नाही, आम्हाला आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती। मात्र आता पोलिसांनी त्यांना वाढीव परवानगी जी आहे ती दिलेली नाही, त्यामुळे अर्ध्या तासात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुन्हा मी एकदा आपल्याला मंच दाखवतो। मंचावरती मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। त्यांची प्रकृती जी आहे ती थोडीशी खालावलेली आहे, अशक्तपणा सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे, त्यामुळे सुद्धा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषण जे आहे त्यांचं सुरू आहे। अजून तरी ते उपोषणावरती ठाम आहेत, परवानगी मिळते की नाही मिळते आणि त्यानंतर काय होतं हे तर खरं तर पाहावं लागणार आहे। मात्र मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून पोलिसांना पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे की आम्हाला परवानगी देण्यात यावी आणि पोलिसांकडून सुद्धा त्यांनी जे काही नियम आणि अटी शर्ती घातल्या होत्या त्याचं पालन झालं का याचा अहवाल सुद्धा मागवलेला आहे। त्यानंतर निर्णय होऊ शकतो, मात्र निर्णय घेण्यासाठी किती वेळ लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र साधारणपणे 6 वाजता हा वेळ संपणार आहे, मात्र 6 वाजता उपोषण संपेल याची मात्र शक्यता नाही, कारण मनोज जरांगे पाटील हे उपोषणावरती ठाम आहे। न्याय मिळेपर्यंत मी उपोषण करणार आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील सांगतात। आंदोलक आज एकवट आहेत, या ठिकाणी विविध रंग पाहायला मिळतात या आंदोलनात। आता कसं आहे सर, जरांगे पाटलांचा लढा आता भरपूर दिवसापासून आहे, म्हणजे 1-2 वर्षापासून लढा चालू आहे। पण आता एक पाटलांनी सांगितलंय लास्ट अँड फास्ट, एक फाईट आहे शेवटची। नक्कीच शेवटची फाईट आपण बघतोय। या ठिकाणी मराठा आंदोलक जे ते मोठ्या संख्येने आता मुंबईच्या CSMT परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यासोबतच आज 6 वाजता वेळ संपणार आहे आणि वेळ संपताना जरांगे पाटील जेव्हा भाषण करतील भूमिका काय घेणार आहे, उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलंय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।